वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आलाय। ऐन गणेश विसर्जनाच्या तोंडावरच धमकी आल्यामुळे आता पोलीस सतर्क झालेत। वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर आत्मघाती हल्ल्याचा मेसेज आलाय। मुंबईमध्ये 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी दिली गेलेली आहे। लष्करी जिहादी या संघटनेच्या नावानं हा धमकीचा मेसेज वाहतूक पोलिसांना आलेला आहे। थोडं नाही तर 400 किलो आरडीएक्सचे स्फोट घडवत 1 कोटी मुंबईकर मारण्याचा इशारा यातून दिला गेलाय। 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचा दावा सुद्धा या धमकीचा मेसेज मधून करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सध्या 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब आहेत असे या धमकीमध्ये म्हटलं गेलेलं आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची कशी दखल घेतली? अधिकृतरित्या काही खुलासा, मुंबईकरांसाठी काही सूचना या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्या गेल्यात का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस आता हाय अलर्ट वरती आलेले आहे। कारण आपण जर पाहिलं तर मुंबई जी मानवी बॉम्बने स्फोट होण्याची धमकी जी देण्यात आली आहे, आपण जर पाहिलं तर वाहतूक विभागाकडे एका व्हॉट्सअप नंबरद्वारे ही धमकी आल्याने कुठेतरी आता मुंबई पोलीस देखील हाय अलर्ट वर झालेले आहे। आपण जर पाहिलं उद्या अनंत चतुर्दशी असल्यामुळे आज आपण अनेक ठिकाणी बंदोबस्त पण देखील मोठ्या प्रमाणात आहे। उद्या देखील बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असणार आहे। या संदेशामध्ये त्यांनी दावा करण्यात आलाय की 34 वाहनांमध्ये मानवी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि संपूर्ण मुंबई शहरमध्ये हा बॉम्ब ब्लास्ट होईल। त्याचबरोबर 1 कोटी देखील लोक मृत्यू होईल असा त्यांचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आता मुंबई पोलीस आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा ही हाय अलर्टवर आली आहेत आणि आता अधिकृतरित्या तरी कळण्यात आलं नाहीये, पण हा मेसेज काल आल्याचा असल्याचं आपल्याला मुंबई पोलीस सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे आता थोड्याच वेळात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभाग आणि क्राईम आणि लॉ यांची पीसी आहे, त्यामध्ये देखील काहीतरी महत्वाचं अधिकृतरित्या बोलतील असं बोललं जातंय। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी पद्मेश।